नांदेपेरा वणी मार्गावरील रेल्वे गेटमुळे वाहतूक कोंडी, उड्डाणपुलाची मागणी जोर धरते। वारंवार गेट बंद राहिल्याने नागरिक हैराण, ॲम्ब्युलन्स, शालेय विद्यार्थी आणि प्रवाशांना मोठा फटका। नांदेपेरा वणी मेगा मार्गावरील रेल्वे गेट हे सध्या परिसरातील नागरिकांसाठी डोकेदुखीत ठरत आहे। वारंवार गेट बंद राहत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा होत आहे। परिणामी रुग्णवाहिका, शालेय विद्यार्थी, नोकरदार तसेच सर्वसामान्य नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय। रेल्वे गेट बंद झाल्यानंतर दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात। विशेषतः सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळेत परिस्थिती अधिक गंभीर बनते। अनेकदा आपत्कालीन सेवांनाही अडथळा निर्माण होत असून रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यात अडचणी येत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे। शाळकरी विद्यार्थ्यांना वेळेत शाळेत पोहोचणे कठीण होत असून अनेकांना उशिरा पोहोचण्याची वेळ येत आहे। तसेच व्यापारी, कर्मचारी आणि प्रवाशांचाही मौल्यवान वेळ या वाहतूक कोंडीत वाया जातोय। या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी संबंधित विभागाने नांदेपेरा वणी रेल्वे गेटवर उड्डाणपूल उभारावा अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे। उड्डाणपूल उभारल्यास वाहतुकीचा प्रश्न सुटून नागरिकांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। नागरिकांच्या या रास्त मागणीकडे शासन व लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी आता अधिकच तीव्र होत आहे। वणी न्यूज एक्सप्रेस, ब्युरो रिपोर्ट। वणी शहरात साईबाबा मंदिरामध्ये येणारा प्रमुख राज्यमार्ग वणी ते खैरीवडकी, राळेगाव, अमरावती या मार्गावर अनेक मोठी आणि लहान वाहतूक होते। सोबतच वणी शहरालगत लायन्स शाळेच्या पूर्वी रेल्वेचे गेट असून या ठिकाणी विद्यार्थी, रुग्णवाहिका इत्यादी मोठ्या समूहात रेल्वेच्या ये जा करण्यामुळे बऱ्याच वेळ फाटक बंद असल्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या, विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान इत्यादी घटना वारंवार घडत असतात। प्रसंगी अपघातही होतात। विशेष करून या रस्त्यावर चिखलगाव मार्गावर आणि वरोरा वाय पॉईंटवर ज्या प्रमाणात उड्डाणपुलाची निर्मिती झाली, एकतर उड्डाणपूल नाहीतर अंडर बायपास करून येथील वाहतुकीचा खोळंबा बंद करावा। हा रस्ता 2 तालुके, 2 जिल्ह्याला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा व शैक्षणिक, आरोग्य आणि कामगार, रोजगार या सर्व दृष्टीने महत्त्वाचा असल्याने 1-2 तास त्या ठिकाणी खोळंबल्यानंतर अनेकांचं किती नुकसान होते याची कल्पना सर्व नागरिकांना आहे। म्हणून नागरिकांचं हित लक्षात घेऊन या रस्त्यावर रेल्वेकडनं अंडरपास किंवा ओव्हरब्रिज या ठिकाणी निर्माण करण्यात यावं।